कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। डॉक्टर AR उंड्रे इंग्लिश हायस्कूल राजपुरीचा 100% निकाल। रफान बंदेकर 93.40% गुणांसह मुरुड तालुक्यात प्रथम। मुरुड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या डॉक्टर AR उंड्रे हायस्कूल राजपुरी या शाळेने यंदाच्या 10वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची सुवर्ण परंपरा कायम राखत 100% निकालाची अभिमानास्पद नोंद केली आहे। विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशामुळे संपूर्ण मुरुड तालुक्यात आनंद, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शाळेतील अत्यंत होतकरू आणि मेहनती विद्यार्थी रफान अहमद मुश्ताक बंदेकर याने 93.40% गुण मिळवत संपूर्ण मुरुड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। रफानच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। अत्यंत साध्या आणि शिस्तप्रिय वातावरणात शिक्षण घेतलेल्या रफानने सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे। रफान हा लहानपणापासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि विज्ञान विषयाची विशेष आवड असलेला विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता। शालेय जीवनात त्याने अनेक विज्ञान प्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांमध्ये त्याने उत्कृष्ट सादरीकरण करत अनेक पारितोषिके आणि क्रमांक पटकावले आहेत। विज्ञान विषयावरील त्याची विशेष आवड, विविध मॉडेल स्पर्धांमधील सहभाग, आत्मविश्वासपूर्ण भाषण शैली आणि नाविन्यपूर्ण विचार यामुळे शिक्षक आणि परीक्षक नेहमीच प्रभावित होत असतात। अभ्यासाबरोबरच रफानने वेळेचे योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा योग्य समन्वय साधत यशाचा हा टप्पा गाठला। या यशामुळे राजपुरी परिसरासह संपूर्ण मुरुड तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे। तसेच शाळेतील विद्यार्थी मामून मोहम्मद शेख यांनी 82.40% गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर सैफ अब्दुल रहमान आदमने याने 76.40% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। या तीनही विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे। या उल्लेखनीय यशानिमित्त रॉयल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जमीर नझीरी, ट्रस्टी नगमा नझीरी, CEO मुबीन वरवंडे, बोरली पंचदान प्रिन्सिपल आरिफ अन्सारी सर, राजपुरी प्रिन्सिपल रिजवाना हुरजुक, सुपरवायझर दिनेश डोंगरेकर, शिक्षक वृंद निशा हेदुलकर, आफशा जमादार, सादिया राऊत, पत्रकार सरफराज दर्जी तसेच पालक मुश्ताक बंदेकर आणि तहसीन बंदेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शाळेच्या या यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे उत्तम शैक्षणिक नियोजन असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वातावरण देण्याचे कार्य शाळेमार्फत सातत्याने केले जात असल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे। डॉक्टर AR उंड्रे हायस्कूल राजपुरी ही संस्था केवळ शैक्षणिक निकालापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान व क्रीडा स्पर्धांमध्ये वेळोवेळी उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे। या ऐतिहासिक निकालामुळे डॉक्टर AR उंड्रे हायस्कूल राजपुरीने मुरुड तालुक्यात आपल्या गुणवत्तापूर्वक शिक्षणाची पुन्हा एकदा ठोस छाप उमटवली आहे। के न्यूज साठी प्रतिनिधी सरफराज दर्जी, बोरली पंचतर। On behalf of the Royal Education Societies, it brings me an immense pleasure to announce that my student, Master Rafan Mushtaq Banderkar, who had achieved 93.40% and he's secured the first position at the taluka level, and really this milestone which he had achieved brings us an immense pleasure, and also to the society and also to the management. I'm very thankful to Mr. Zamir Naziri Sahab, Chairperson, the trustee Madam Nagma Zamir Naziri, and to the entire management who have been very cooperative and very supportive. The motivations have really encouraged us to work hard behind the students, and inshallah will achieve such success inshallah throughout our life. Definitely. Thank you very much. Bismillahirrahmanirrahim.
firstly, I would like to thank Allah Subhanahu wa Taala in this achievement. If I got in SSC examinations, then I'm really thankful and grateful to my principal madam, Mrs. Rizwana Huzuk, and all teaching staff for valuable guidance and motivational support in achieving this milestone. I'm also thankful for my entire family who being there with me all the time. Inshallah, I will try my best to achieve this. I will try my best to achieve. Inshallah, I will try my